नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा ॲनिमल कम्युनिकेटरसोबत बोलणं केलं आहे. म्हणजे त्यांनी आपल्या माऊसोबत पुन्हा बोलणं केलं आहे. या घटनेला झाले आता 10 तारीखला झालं होतं. आज किती? आज 19 तारीख आहे. आज 9 दिवस झालेले आहेत. आता आपल्या माऊला काय बोलायचं आहे काय नाही ते त्यांनी आपल्याला पाठवलं आहे. ह्या रेकॉर्डिंगमध्ये म्हणजे तुम्हाला सर्व क्लिअर होईल. मी तर ऐकले ती रेकॉर्डिंग, आईली नाही ऐकले. म्हणजे आपल्या माऊला कोणी मारलं आहे, कुत्र्याने मारलं आहे की तिला काय वाटतंय आता, म्हणजे आणि तिला आईला काय निरोप द्यायचा आहे हे सर्व त्यांनी त्या रेकॉर्डिंगमध्ये पाठवलं आहे. बघूया आता, ऐकूया आपण. म्हणजे ते ऐकून असं हां बाई ओके असं झालं आहे. आणि आईचं रिॲक्शन असं झालं आहे की म्हणजे एवढ्या दिवसांनी व्हिडिओ बनवतो आम्ही, असं झालं आहे की हा भाई काय सांगतायत काय नक्की आहे. आणि म्हणजे त्या सांगतात ना, म्हणजे माझा तर यावर अजिबात विश्वास नव्हता, आता थोडाफार आहे. म्हणजे त्यांना मी काहीच सांगितलं नव्हतं आपल्या माऊ रिलेटेड. म्हणजे तिला फक्त तिचा फोटो पाठवलेला आणि तिचं नाव सांगितलं होतं, एवढीच माहिती त्यांना दिलेली होती. बाकी सगळं त्यांनी म्हणजे माऊला त्यांनी जसं सांगितलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं. आता आपण ऐकूया. या रेकॉर्डिंगमध्ये पण तिने जे सांगितलंय ना ते खरं आहे. म्हणजे हे तिने जे सांगितले ते आम्ही व्हिडिओमध्ये वगैरे कधीच दाखवलं नाही, की ते तुम्हाला समजेल आता पुढे. जाऊ दे, जास्त काय बोलत नाही, आपण ऐकूया आता. ऐकायचं? काय वाटतं तुला? नमस्कार. ते माऊ काय बोलले ते ऐकण्यासाठी मी खूप म्हणजे उत्सुक झालंय. ते मला ऐकायचं आहे. आता ही हसते ना बाई, हसते बघून जरा कसं शांती होली मनाला. आणि आपल्या माऊचं पण जे ती सांगते ऐकून भाई हां बस ज्यादा कुछ दिमाग पे जोर नाही आहे. चला ऐकूया आता. लावतो आता रेकॉर्डिंग, ऐकूया. रडायचं नाही, रडलीस तू धुवेनच. आज स्वामींसोबत पुन्हा बोलले, कारण मागच्या खेपेला मी बोलले तेव्हा ती शॉकमध्ये होती आणि अजूनही तिला वेदना खूप जाणवत होत्या. तर आता मध्ये 7-8 दिवस गेल्यानंतर परत एकदा तिच्यासोबत बोलले आणि या खेपेला ती छान होती, व्यवस्थित बोलली. म्हणजे जशी ती घरी खुशीत असायची ना तशीच होती. आणि तिच्या मनात अजूनही आईच्या आणि घराच्या आठवणी आहेत. तिने तिच्या आठवणी दाखवल्या. म्हणजे कसं आपण आईच्या पायात करायचो, खायला मागायचो, जवळ घ्यायला लावायचो, लाड कर म्हणायचो, हे सगळं तिला आठवतं. ती किती खेळायची ते आठवतं. एखादं नाही का खेळणं असतं किंवा काहीतरी काहीच नसलं तरी कशाच्या तरी मागं लागायचं, पळापळ करायची. बॉल दिला म्हणजे आपण गरम चपाती वगैरे गरम राहायला पाहिजे म्हणून तो काय पेपर येतो ना त्याचा बॉल करून आम्ही तिला दिलेला. तो त्या दिवशी भेटला तिला, सिलेंडरच्या पाठी अडकलेला होता. त्याच्यावर मस्त खेळायचे, परत कपडे नाही लावायचे, चाप असतात ते, तिची खेळणी, कपड्या लावायची, चाप, कागद बिगद त्याच्यासोबत. असा खुरखुर आवाज येणाऱ्या वस्तू तिला खूप आवडायच्या. फुरकन आवाज आला की पिशवीत घुसली, पिशवीत बसायची. घरातल्या घरात भरपूर पळापळ करायची, इकडे तिकडे धावायचं, उड्या मारायच्या. हे सगळं तिला आठवतंय. खिडकीत बसून कशी बाहेर बघायची तेही तिला आठवते. ते मला आवडायचं असं सांगते. म्हणजे तो तिचा एक टाइमपास म्हणा किंवा निवांत बसायचं असलं की छानपैकी खिडकीत बसायचं, या टाईपमध्ये. तिनं सांगितलं की तिचं आयुष्य लहान असलं तरी छान होतं आणि तिला कुत्र्यांनीच मारलं असं ती सांगते. जे झालं ते तिला काही समजायच्या आत झालं. धोका लक्षात येण्याच्या आत तिला पकडलेलं होतं आणि स्वतःला कसं वाचवलं पाहिजे हे तिला लक्षात नाही आलं. तर दुर्दैवी घटना होती. पण ती एक झालं की तिचं छोटंसं आयुष्य हे संपून पटकन पुढे गेली. आता तिला पुढचं छान आयुष्य मिळेल असं आपण आशा करूया, प्रार्थना करूया. आईसाठी तिने खास निरोप दिलाय. आई, तू मला खूप छान सांभाळलेस, आईचे प्रेम दिलेस. तुझी कंबर दुखते त्याकडे लक्ष दे, दुखणं अंगावर काढू नको.
मी बोलायची तुझ्याबरोबर धावून धाव माझी कंबर दुखते, तू काय माझी कंबर चपून देणार आहेस, असं मी बोलायचं ना तिच्यावर मस्तीमध्ये. तिला वाटायची की खरोखर माझी कंबर दुखते. मग ती पाठीवर चढायची माझ्या कमरेवर आणि कंबर करून आम्ही हातात काठी घेऊन घोडा करत फिरायचं. आणि कंबर वगैरे दुखतंय आम्ही कुठल्या रील मध्ये वगैरे सांगितलं नाही नाही. सांगितलेलं, पण मी तिला अशी बोलायची. ही बोलायची ते मी ऐकलं की तुझ्या पाठी धावून कंबर दुखते माझी ते. म्हणजे हे लोक सांगतात ना ते एकदा मनाने काय पण नाही सांगत, काहीतरी तथ्य असतं त्याच्या मागे. बरोबर. आता खिडकीचं पण तिने बरोबर सांगितलं, कारण ती खिडकीमध्ये बसून आणि आरामशीर खिडकीमध्ये सगळीकडे अशी कशी झोपायची माहिती आहे, दोन्ही पाय, 1-2 पाय ग्रिलच्या आतमध्ये असे आणि 2 पाय असे, डोक्यावर 4 पाय असे. एखादा लहान मुलं कसं झोपतं, लहान मुलं कसं झोपतात अशी सेम झोपायची. आणि मस्त पाकरून बिकरून मी घालायचे आणि उकू बघत आपली बाहेर असायची सगळीकडे. नाही का? स्वतःची काळजी घे हा निरोप तिनं दिलाय. म्हणजे ती आता आईसोबत नसली तरी तिचं नक्कीच आईकडे लक्ष आहे आणि आईची काळजी वाटते तिला. तर एवढं सगळं संभाषण झालं तिच्यासोबत आणि तिने अगदी सांगितलेलं आहे की ती आता छान आहे म्हणून. तर आपण तिच्या पुढच्या प्रवासासाठी देवाकडे प्रार्थना करूयात. ऐकलंस? तुम्ही ऐकलात काय? समजलं ना ती काय बोलली? आता रडायचं नाही परत. तिच्या आत्म्याला शांती भेटली ना, मग आता मी कशाला रडू. आणि कन्फर्म झालं आता, म्हणजे ती कन्फर्म असं 100% पण नाही सांगू शकत. कारण बघा असा पण विषय आहे आणि असा पण विषय आहे. जर मांजर कोणीतरी दरवाज्यात आमच्या मारली असती, कुत्र्यांनी फाडली असती तर रक्त वगैरे काहीतरी दिसलं असतं, पण ते पूर्ण जागेत रक्त कुठेच नव्हतं. आणि त्या मांजरींना दोघांनी पण म्हणजे असं आजूबाजूला ठेवलेला होता. तर ह्या संख्येच्यावर 100% पण नाही बोलू शकत, पण काय बोलू आता, शब्द नाही माझ्याकडे. आणि त्या ज्या माणसाचं बोललेला लुंगीवाला त्याचं पण त्यांनी पाठवलं, ती पण ऐकवतो तुम्हाला. तो माणूस कदाचित लांब उभा असावा किंवा त्यांच्या समोर हे झालेलं असावं किंवा नंतर तिला त्या व्यक्तीने पाहिलं असावं. हे सगळं घडून गेल्यानंतर काहीतरी त्यांचं कनेक्शन आहे, पण एक्झॅक्ट काय आहे ना ते नाही समजलं. ओके, नाही समजावं. पण असं पण आहे आणि तसं पण आहे. कुत्र्यांनी फाडलं असतं तर थोडं तरी काहीतरी रक्त वगैरे भेटलं असतं, दिसलं असतं किंवा इतर असं टाकून ठेवलं नाही असतं. हे कसं माणूस नखं वगैरे असती. हे कसं माणूस काहीतरी मारताना आणून कसं ठेवतात आणि दरवाज्यातच ठेवलेलं ना, दरवाज्यात म्हणजे असं दरवाज्यातच. आणि कुत्र्याने मारलं असतं तर कुत्रे एकत्र ठेवणारच नाही, हे पूर्ण कन्फर्म. कारण आमच्याकडे एवढे कुत्रे आहेत, म्हणजे आमचा चाळीच्या कॉर्नरचा रूम आहे, आमच्या दरवाज्यातच सगळे कुत्रे म्हणजे त्या मैदानातच असतात. खायची पिची सगळी सोय आमच्याकडे असते. पण अजूनपर्यंत तसं आम्ही मांजरीच्या पाठी लागताना त्यांना हे म्हणजे मांजरीला मारताना वगैरे नाही बघितलंय. असं कुठला दुसऱ्या एरियातला माणूस त्यांच्या इथे आला, कुत्रा काय मांजर काय, ते लोक पाठी लागतात. त्यांचा नियम आहे, म्हणजे एरियावर अवलंबून आहे त्यांचं. मांजर कशी ओळखीची होती ना, त्याच्यामुळे जराशी गुरगुरण्यासाठी करायची, पण अशी पाठी नाही लागायची. पाठी नाही लागायची. त्याच्यामुळे आमची तर असंच हेच आहे की असं कोणीतरी तिला मारलेलंच आहे. काय बोलू नाही शकत, 100% नाही सांगू शकत. पण काय सांगू शकत नाही. आता हे आता सांगतायत की आता ती चांगली आहे असं, पुन्हा यांच्याशी बघू अजून 1 महिन्याने वगैरे असं काहीतरी. पण आता त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरून तर असं सांगतायत त्या की कोणी मारलं नाही, कुत्र्यांनी वगैरे पाळलं. पण माझा प्रश्न हाच आहे की कुत्र्याने वगैरे जर फाडलं असतं तर असं दरवाजासमोर दोघांना आणून नसतं टाकलं असतं. आणि जर कुत्र्याने मारलं असतं तर रक्त वगैरे आलं असतं. असं रक्त वगैरे काहीच नव्हतं. आणि झोंबड वगैरे लागली असते तर आम्हाला समजलं नसतं, काय आमच्या बाजूलाच झालं तिथं. तुम्ही ना बस ज्याने कोणी काही केलं असेल, काय असेल केलं ते बघणारा परमेश्वर बसला, आम्ही त्याच्यावरती बलिदान ठेवला. बघू आता. हेच दाखवायचं होतं तुम्हाला. आता हे तर झालं आहे,
2 रेकॉर्डिंग त्यांच्या होत्या. त्यांना विचारलं मी तो माणूस कोण होता, तो क्लिअर झाला नाही का, मग त्यांनी ही रेकॉर्डिंग पाठवली होती मला. आता जाऊ द्या, झालं गेलं, विसरून जावा तुम्ही पण, आम्ही पण विसरतो. आम्ही म्हणजे ह्या मॅडम. आता पप्पा आले आमचे. पप्पांचं पण भाई, त्यांना तर व्हिडिओ मी घेत नाही, पण त्यांचं हिच्यापेक्षा थोडं कमी ते रडतात, पण रडतात. दाखवत नाही. ती मांजर हरवली तेव्हा तर माहिती आहे ना त्यांची हालत कशी झालेली, हिला शिव्या घालत होते ते. बस एवढंच. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. नवीन मांजर आणायची, आणणार नवीन मांजर आणणार आणि तुमची करमणूक पण तेवढीच करणार. आणि जसं मी पहिल्या माझ्या मांजरीवरती प्रेम केलं तसंच मी तुमची आणेन, त्याच्यावरती पण मी तसंच प्रेम करेन. फक्त तुमचं प्रेम आता रेडी झाले दुसरी मांजर आणायला. बघूया आता कधी आणायची ते माहिती नाही, पण आणायची असं बोलते. आणूया, जीव आहे आणि जीव राहणार. पण तशी सेम मांजर सुद्धा आहे, म्हणजे बहुतेक जणांनी मला फोटो पाठवला आहे. आपल्या माऊसारखी सेम माऊ आहे, पण सेम मांजर तर घरात आणू, पण ती नसणार ना भाई. तिचा नादच वेगळा होता ना. मांजरच काय वेगळं, मांजरशी मांजर नव्हते ते, पण मला काय माहिती कोणाच्या रूपामध्ये काय माझं हे करायला आले. जाऊ दे, आता भेटू पुढच्या व्हिडिओ. बाय बाय. बाय बाय काय बाय. टाटा. भाई अभी बिल्ली को लाने का क्या भाई अभी? हाँ अरे नको आता कुत्र घेऊन. हे कुत्रा सांगतायत. मला बाबा मांजर पाहिजे. ही मांजरवाली काकी आणि हे कुठले कुत्रेवाले काका. भावनो हस्कीचा पिल्लू आणायचं. हस्कीचा टीव्ही लाव. हस्की किती रुपयाला भेटतो माहितीये का तुला? 500 रुपये. भाई 40,000चं पिल्लू भेटतं त्याचं. घर चले जाएंगा तुम्हाला. यो चलो 2 टाइम खायला भेटतंय बघा भाई. हा बल्ब चालू करून दाखव तुम्हाला. 1 मिनिट थांब. काळोख पाचोळा सैरा वैरा वारा पिसाटो आहे.